प्रवासी घटल्याने एसटी बस 1,000 कोटींच्या तोट्यात. सेवेत जुन्याच बस. बहुतांश बस 10 वर्षे जुन्या असल्याने दुरुस्ती खर्च वाढला. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यात बहुतांश बस 10 वर्षापेक्षा जुन्या झाल्याने दुरुस्ती खर्च वाढला आहे. परिणामी राज्यभरात एसटीला प्रतिदिवस तब्बल 2 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून संचित तोटा 1,000 कोटींवर पोहोचल्याची माहिती विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष माधव कुसेकर यांनी दिली. एसटी विभागाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विभाग नियंत्रक यांच्यासोबत त्रैमासिक आढावा घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर गुरुवारी शहरात आले. बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींसोबत चर्चा करताना एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत भाष्य केले. एसटी बसच्या प्रवाशांच्या संख्येत घट होत आहे. परिणामी उत्पन्नात घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते इतर खर्चावर याचा परिणाम होत आहे. शासनातर्फे एसटी प्रवाशांना मोठ्या सवलती देऊ केल्या, त्या सवलतीसह हा तोटा आहे. रक्षाबंधन तसेच अन्य यात्रा उत्सवादरम्यान विभागाला चांगले उत्पन्न मिळाल्याचे सांगत ही एसटीची जमेची बाजू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाने 7 वर्षांपासून नवी बस खरेदी बंद केली आहे. त्याशिवाय विभागाकडे असलेल्या बस जुनाट झाल्याने दुरुस्ती खर्चावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होत आहे. त्याशिवाय विभागाने खासगी कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. एसटीला 5,150 ईव्ही मिळणार होत्या. या कंपनीकडून विभागाला प्रति किलोमीटर 15 रुपयाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे कुसेकर यांनी सांगितले. खासगी कंपनी सोबतच विभागाने यापूर्वी शिवशाही बस भाडे तत्वावर घेतल्या होत्या. या भाडे तत्वावरील बसचा मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापुढे भाडे तत्वावर बस घेतल्या जाणार नाहीत असे स्पष्ट केले.